मंडळी, कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की रात्री झोपायला जाता शरीर थकलेलं असतं पण डोकं मात्र थांबतच नाही. उद्या ऑफिसमध्ये काय होईल, माझं भविष्य काय आहे, माझ्याकडून नेहमी चुका का होतात, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, जर मी अपयशी झालो तर. आणि गंमत अशी आहे की यापैकी अनेक गोष्टी अजून घडलेल्याच नसतात, पण तुमचं मन त्यांची शिक्षा आजपासूनच भोगायला सुरुवात करतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की नकारात्मक विचार थांबवण्यासाठी तुम्हाला तुमचं मन जबरदस्तीने पॉझिटिव्ह बनवण्याची गरज नाही, तर तुम्हाला फक्त तुमच्या विचारांकडे पाहण्याची पद्धत बदलायची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपलं मन नकारात्मक विचार का निर्माण करतं, ते विचार इतके खरे का वाटतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्र आपल्याला नेमकं काय शिकवतं. आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी साधी मानसिक पद्धत सांगणार आहे जी नकारात्मक विचार सुरू झाल्यावर तुम्ही काही मिनिटात वापरू शकता. तर समस्या विचारांची नाही तर विचारांवर विश्वास ठेवण्याची आहे. तर मंडळी, समजा तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलात. रस्त्यात बॉसचा फोन आला. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, ऑफिसमध्ये आल्यानंतर माझ्याकडे या. बस. आता तुमच्या मनात काय सुरू होतं? काहीतरी चुकलं आहे का? माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली असणार, कदाचित मला ओरडा मिळणार, नोकरीवर परिणाम होईल का? पण वास्तव काय आहे? बॉसने फक्त बोलावलं होतं. बाकीची संपूर्ण कथा तुमच्या मनाने तयार केली. हीच गोष्ट आपल्या आयुष्यात रोज घडते. एखाद्याने व्हॉट्सअपवर रिप्लाय केला नाही, आपण समजतो तो माझ्यावर नाराज आहे. एखाद्या मुलाला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, तो विचार करतो मी आयुष्यात काहीच करू शकणार नाही. एखाद्या व्यवसायात नुकसान झालं, मन म्हणतं माझं सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, घटना आणि त्या घटनेबद्दलचा आपला विचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ही गोष्ट समजली की नकारात्मक विचारांशी तुमचं नातंच बदलायला सुरुवात होते. पण प्रश्न आहे, आपलं मन सतत नकारात्मक विचारांकडे का जातं? तर मंडळी, आपल्या मेंदूला एक महत्त्वाचं काम आहे, आपल्याला जिवंत ठेवणं. हजारो वर्षापूर्वी जंगलात एखादा माणूस चालत असताना त्याला झुडपात आवाज आला. त्याने विचार केला, कदाचित काहीच नसेल, आणि पुढे गेला. तर कदाचित त्याच्यासाठी ते शेवटचं ठरलं असतं. पण दुसऱ्याने विचार केला, धोका असू शकतो. तो सावध झाला. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांच्या मेंदूमध्ये धोका पटकन ओळखण्याची प्रवृत्ती विकसित झाली. आज जंगलात वाघ नसला तरी आपल्या मेंदूला नवीन प्रकारचे धोके मिळाले आहेत. ते धोके आहेत ईमेल, बँक बॅलन्स, नोकरी, सोशल मीडिया, नातेसंबंध, भविष्य, इतर लोकांचे मतं. म्हणून तुमचा मेंदू जेव्हा एखादी नकारात्मक शक्यता दाखवतो, त्याचा अर्थ तुमच्यात काहीतरी बिघडलं आहे असा नाही, तो फक्त तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे एक मोठी अडचण आहे, मेंदूने निर्माण केलेला प्रत्येक विचार सत्य नसतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ यांची एक शिकवण आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मनसोपचार तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट यांनी अत्यंत कठीण परिस्थिती अनुभवली. त्यांनी नंतर त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात मानवी मनांबद्दल एक अत्यंत शक्तिशाली कल्पना मांडली. त्यांच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की घटना आणि त्या घटनेला आपण दिलेली प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक मानसिक अवकाश असतो आणि त्या अवकाशात आपली निवड असते. याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तर समजा तुमचा व्यवसाय फेल झाला. एक विचार म्हणतो मी अपयशी आहे, पण दुसरा विचार विचारू शकतो की माझ्याकडून काय शिकायला मिळालं. घटना तीच, पण अर्थ बदलला, आणि अर्थ बदलला की भावना बदलतात, आणि भावना बदलल्या की कृती बदलते, आणि कृती बदलली की भविष्यातील परिणाम बदलू शकतो. म्हणून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या लगेच बदलणं तुमच्या हातात नसतं, पण त्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं अनेकदा तुमच्या हातात असतं. पण हे प्रत्यक्षात कसं करायचं? तर पहिली पायरी आहे, विचाराला विचार म्हणून ओळखा. मंडळी, नकारात्मक विचार आला की आपण काय करतो? माझं आयुष्य खराब आहे. पण मानसशास्त्र आपल्याला एक छोटा बदल शिकवतं. माझं आयुष्य खराब आहे असं म्हणण्याऐवजी म्हणा, माझ्या मनात आत्ता असा विचार येत आहे की माझं आयुष्य खराब आहे. दोन्ही वाक्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. पहिल्या वाक्यात तुम्ही विचाराच्या आत आहात आणि दुसऱ्या वाक्यात तुम्ही विचाराकडे बाहेरून पाहत आहात. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिस्टन्सिंग किंवा विचारांपासून मानसिक अंतर निर्माण करणं असं म्हणता येईल. एक साधं उदाहरण पाहूया.
मन म्हणतं मी कधीच यशस्वी होणार नाही. तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. फक्त विचारा, हा तथ्य आहे की माझ्या मनाचा अंदाज आहे. अनेक वेळा तुम्हाला जाणवेल हा तथ्य नाही, हा फक्त एक विचार आहे आणि विचार म्हणजे आदेश नाही. दुसरी पायरी असं आहे, वर्स्ट केस आणि रियालिटी वेगळी करा. मंडळी, नकारात्मक विचारांचा एक मोठा खेळ आहे. तो आपल्याला थेट सर्वात वाईट परिणामाकडे घेऊन जातो. माझी प्रेझेंटेशन खराब झाली, मन म्हणतं बॉस नाराज होईल, मग माझी इमेज खराब होईल, मग मला प्रमोशन मिळणार नाही, मग माझ्या करिअरचं नुकसान होईल आणि शेवटी माझं भविष्यच खराब आहे. एक छोटी घटना आणि मनाने तयार केलेली संपूर्ण कॅटॅस्ट्रॉफिक मूव्ही. इथे स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, नेमकं काय घडलं? दुसरा, मी त्याबद्दल काय गृहीत धरतोय? आणि तिसरा, यापेक्षा दुसरा कोणता परिणाम शक्य आहे? हे 3 प्रश्न मनाला कल्पनेतून वास्तवाकडे आणतात. तिसरी पायरी आहे, नकारात्मक विचारांशी युद्ध करू नका. मंडळी, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अनेकदा म्हणतो मला निगेटिव्ह विचार करायचेच नाहीत, पण मानसशास्त्र आपल्याला सांगतं की विचारांना जबरदस्तीने दाबण्याचा प्रयत्न उलट परिणाम करू शकतो. तुम्हाला मी एक प्रयोग सांगतो. पुढच्या 10 सेकंदांसाठी गुलाबी हत्तीचा विचार करू नका. गुलाबी हत्तीचा विचार अजिबात करू नका. काय झालं? बहुतेकांच्या डोक्यात हत्ती आलाच, कारण मेंदूला याचा विचार करू नकोस हे लक्षात ठेवण्यासाठी आधी त्या विचाराची कल्पना करावी लागते. म्हणून नकारात्मक विचार आला तर त्याला ढकलू नका. फक्त म्हणा, ठीक आहे, हा विचार आत्ता माझ्या मनात आला आहे. त्याच्याकडे पहा, श्वास घ्या आणि त्याला जाऊ द्या. विचाराशी कुस्ती करू नका, कारण प्रत्येक विचाराला उत्तर देणं गरजेचं नसतं. मंडळी, आपल्या घरात एक सामान्य वाक्य ऐकायला मिळतं, लोक काय म्हणतील? आणि हे 4 शब्द अनेक लोकांचं आयुष्य नियंत्रित करतात. मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण विचार काय तर नातेवाईक काय म्हणतील. एखाद्याला नवीन कौशल्य शिकायचं असतं, पण विचार काय माझं वय झालं आहे. एखाद्याला नोकरी बदलायची असते, पण विचार काय जर नवीन नोकरी मिळाली नाही तर. आणि अशा प्रकारे माणूस वर्षानुवर्ष एका जागी उभा राहतो. लक्षात ठेवा, भीती अनेकदा भविष्याबद्दल नसते, ती आपल्या भविष्याबद्दलच्या कल्पनेबद्दल असते. म्हणून स्वतःला विचारा, मी आज जो निर्णय घेतोय तो वास्तवावर आधारित आहे की भीतीवर? हा प्रश्न तुमच्या अनेक निर्णयांना नवीन दिशा देऊ शकतो. इतिहासात अनेक महान लोकांना अपयश, टीका आणि मानसिक संघर्षाचा सामना करावा लागला. यांच्यापैकी एक होते. त्यांच्या जीवनातही अनेक अपयश आले, व्यवसायातील अडचणी, राजकीय पराभव आणि वैयक्तिक संघर्ष. पण त्यांनी प्रत्येक अपयशाला स्वतःची ओळख बनू दिली नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. माझ्याकडून चूक झाली आणि मीच चूक आहे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पहिलं वाक्य तुम्हाला सुधारण्याची संधी देतं, दुसरं वाक्य तुमची ओळखच नकारात्मक बनवतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही अपयशी झालात तर स्वतःला असं म्हणू नका की मी अपयशी आहे. असं म्हणा की या प्रयत्नात मला अपेक्षित परिणाम मिळाला नाही. हे वाक्य छोटं आहे, पण तुमच्या मनासाठी त्याचा अर्थ खूप मोठा आहे. नकारात्मक विचारांचा पॅटर्न एका दिवसात तयार होत नाही, तो वारंवारच्या विचारांमधून तयार होतो. म्हणून बदलही रिपिटेशनने होतो. दररोज रात्री स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. आज काय चांगलं झालं? आज मी काय शिकलो? उद्या मी एक छोटी कोणती गोष्ट सुधारू शकतो? यामुळे तुमचा मेंदू समस्यांकडून शिकण्याकडे वळतो. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह आहे असं स्वतःला खोटं सांगायचं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे वास्तव नाकारणं नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे वास्तव स्वीकारूनही पुढची शक्यता पाहणं. 3 मिनिट मेंटल रिसेट म्हणजेच नकारात्मक विचार सुरू झाल्यावर काय करायचं. आता ही प्रॅक्टिकल पद्धत आहे. जेव्हा तुमच्या डोक्यात नकारात्मक विचारांचा फ्लड सुरू होईल तेव्हा 3 मिनिटं थांबा. पहिलं मिनिट नाव द्या, म्हणजे म्हणा हा भीतीचा विचार आहे, किंवा हा भविष्याबद्दलचा अंदाज आहे, किंवा हा कंपॅरिझनचा विचार आहे. विचाराला नाव दिलं की त्याची पकड थोडी कमी होते. दुसरं मिनिट म्हणजे पुरावा शोधा. स्वतःला विचारा, या विचाराला समर्थन देणारे तथ्य काय आहेत? मग विचारा, या विचाराच्या विरोधात तथ्य काय आहेत? मन अनेकदा फक्त निगेटिव्ह एव्हिडन्स दाखवतं, तुम्ही त्याला पूर्ण पिक्चर दाखवा. तिसरं मिनिट आहे पुढची कृती. शेवटी स्वतःला विचारा, आत्ता माझ्या नियंत्रणात असलेली एक छोटी गोष्ट कोणती?
फोन करायचा, ईमेल लिहायचा की अभ्यासाची 20 मिनिटं करायची, काम पूर्ण करायचं, कुणाशी शांतपणे बोलायचं, काहीही असो, विचारातून कृतीकडे जा. कारण ओव्हर थिंकिंगचा सर्वात प्रभावी अँटीडोट अनेकदा ॲक्शन असतो. एक गोष्ट मंडळी कायम लक्षात ठेवा, तुमच्या मनात रोज हजारो विचार येऊ शकतात. त्यापैकी काही सुंदर असतील, काही विचित्र असतील, काही भीतीदायक असतील, काही पूर्णपणे निरर्थक असतील. पण तुम्ही तुमचे विचार नाही. तुमच्या मनात मी अपयशी आहे हा विचार येतो याचा अर्थ तुम्ही अपयशी नाही. तुमच्या मनात माझं भविष्य खराब आहे असा विचार येतो याचा अर्थ तुमचं भविष्य खराब नाही. तो फक्त तुमच्या मेंदूने तयार केलेला एक मेंटल प्रेडिक्शन आहे आणि प्रेडिक्शन म्हणजे रियालिटी नाही. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या काही कठीण परिस्थिती असेल, नोकरीची चिंता असेल, पैशांची चिंता असेल, व्यवसायाचं टेन्शन असेल, नात्यांमध्ये समस्या असतील किंवा फक्त तुमच्या स्वतःच्या मनाशीच रोजची लढाई असेल. पण आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला सत्य मानण्याची गरज नाही. काही विचार फक्त विचार असतात, काही भीती असतात, काही जुन्या आठवणी असतात, काही अंदाज असतात आणि काही तर फक्त तुमच्या थकलेल्या मेंदूची निर्मिती असतात. म्हणून पुढच्या वेळी तुमचं मन म्हणेल सगळं खराब होणार आहे तर तुम्ही शांतपणे विचारा, खरंच की माझा मेंदू फक्त सर्वात वाईट शक्यता दाखवत आहे? आणि मग स्वतःला विचारा, आत्ता माझ्या हातात काय आहे? कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात नेहमी मोठ्या निर्णयाने होत नाही. कधीकधी ती फक्त एका विचाराने होते. हा विचार माझ्या मनात आहे, पण हा विचार म्हणजे मी नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचारांपासून थोडं अंतर ठेवायला शिकाल त्या दिवशी नकारात्मक विचार तुमच्यावर राज्य करणं कमी करतील. मन तुमचा मालक राहणार नाही, मन तुमचं साधन बनायला सुरुवात करेल. तर मंडळी, जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या विचारांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मानसशास्त्र, आत्मविश्वास, यश आणि जीवन बदलणाऱ्या विचारांवर मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि शक्तिशाली विषयासोबत. तोपर्यंत शांत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मनाला तुमच्यावर राज्य करू देऊ नका. धन्यवाद.